देवपूर शाखेचा हा उद्घाटन समारंभ आणि आज आपल्यासोबत आहेत मॅडम. तुमचं नाव? धनश्री राजेश पाटील. धनश्री मॅडम आज आपल्यासोबत आहेत. त्या आपल्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. नादब्रह्माची इडली मॅडम तुम्ही आत्ताच टेस्ट केली आहे, तर कशी वाटली तुम्हाला टेस्ट या आमच्या नादब्रह्मा इडलीची? इडलीची टेस्ट अतिशय सुंदर होती. म्हणजे मी अजूनपर्यंत अशी इडली मी खाल्ली होती. अतिशय छान होती. खूप खूप धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. हिचं नाव आहे उर्वशी. तर उर्वशी, नादब्रह्माची इडली तू टेस्ट केलीस बाळा, तुला टेस्ट कशी वाटली? एकदम छान होती. आणि तू काय सांगशील सगळ्यांना या नादब्रह्माच्या इडलीबद्दल? मी आजपर्यंत अशी इडली कधीच नाही. तुझ्या मित्रांना घेऊन ये ना. जो नादब्रह्मा इडली ब्रँड आहे हा 2020 मध्ये आम्ही सुरू केलेला आहे पुण्यामध्ये. तुम्हाला जर माहिती नसेल तर आम्ही 10 रुपयेमध्ये इडली देतो. आहे 300+ आज आउटलेट आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि फक्त नादब्रह्मा इडलीचा उद्देश एवढाच नसून एक सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या दरामध्ये एक हेल्दी नाश्ता आम्हाला द्यायचा आहे. ज्यांची पेइंग कॅपॅसिटी मिनिमम 10 रुपये आहे तो सुद्धा एक आहे ना, एक चांगला नाश्ता केला पाहिजे हेल्दी, हाच आहे. दोन गोष्टींचा समावेश आहे. एक तर ब्रह्मादेवाचाही नाद लागला पाहिजे आणि इडलीचाही नाद लागला पाहिजे. म्हणून नाद ब्रह्मा इडली असं नाव कदाचित तुम्ही ठेवलं असेल, मला माहीत नाही त्याच्या मागचं कारण. आणि ही जी फ्रँचायझी यांनी घेतली ते योगेश अग्रवाल, निरंजन शर्मा आणि जगदीश पवार. हे निरंजन शर्मा आणि जगदीश पवार हे दोघं तर ठीक आहे फूड इंडस्ट्रीजमध्ये, पण हा स्पेअरपार्टवाला कसं काय इकडं आला? मी खरं तर पत्रिकाच बघितली नव्हते. जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर म्हटलं काही स्पेअर पार्ट वगैरे दुकानचं काही असेल, परंतु इथं आल्यानंतर बघितलं मी आहे. आणि खरोखर 10 रुपयात इडली आणि अनलिमिटेड सांबर आणि चटणी आपण देणार आहोत. माननीय अनुभाई अग्रवाल या ठिकाणी उपस्थित झाले आणि मला ही टेस्ट कशी वाटली आमच्या इडलीची? एक चांगली टेस्ट आहे. ब्रह्मा इडलीची टेस्ट बघून आम्ही फार सर्वांची. त्याच्या बाजूला लॉर्ड कृष्णावर आपण इडली आणि मसाला डोसा खायचो. अनेक वर्षानंतर आज धुळ्यामध्ये पुन्हा साऊथ इंडियन टेस्ट, अत्यंत चविष्ट अशी साऊथ इंडियन टेस्ट आपल्याला चाखायला या ठिकाणी मिळाली. नादब्रह्मा इडली एकदा करा.